नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये. आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल भोगीची भाजी. भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य ही घेतलेली आहे. भाजी चिरून धुवून भोगीची. हे गाजर, घेवडा, पेरू, वांग, बोर आणि हे ओले हरभरे, आमच्याकडे ह्याला डाळे म्हणतात, हिरवी मिरची. तर आता आपली चूल पेटलेली आहे, तवा ठेवून घेऊया. तर चला मग आता आपण मिरच्या भाजून घेऊया. तर आता तेल टाकून घेऊया. तेल टाकून मिरच्या चांगल्या लाल रंगावर भाजायच्या. मिरच्या भाजलेले चांगले लालसर. आता आपण काढून घेऊया. चला तर मग आता आपण पातेलं चुलीवर ठेवूया. आता याच्यात टाकूया पाणी. धुवून घेतलेली भाजी ह्याला अगोदर शिजून घ्यायची आणि नंतर फोडणी टाकायची. नंतर घेतलेले आपले सगळे साहित्य: गाजर, घेवडा, हे पेरू, वांगी आणि बोरं स्वच्छ करून घेतले. स्वच्छच करून घ्या, नाहीतर एखादी आळी वगैरे जाण्याची शक्यता असते. हे हरभरे, आणि तुम्हाला जी आवडती ती डाळ टाकून घ्या. आपण टाकलेली आहे मुगाची डाळ. आता ह्याला 20 मिनिटं लागतात शिजायला. तर आता आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं भाजी शिजू देऊया. तर आता आपण भाजीसाठी मिरच्या उकळात कुटून घेऊया. माझ्या मिरच्या कुठून होते तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणते ते कमेंट मध्ये सांगा. भाजीला आता आपण थोडं हलवून घेऊया. आधी मध्ये कसं करपायची भीती असते, त्याच्यामुळे हलवून घ्यायचं. परत झाकण ठेवूया. आता आपली मिरची कुटून झालेली आहे. आता आपण ताटात काढून घेऊया. तुम्ही म्हणत असाल एवढी मिरची कशाला कुठली आहे? कारण आमच्या घरी 20 माणसं आहेत, त्याच्यामुळे त्यांना पुरेल एवढी भाजी करायची आहे. मिनिटं झालेले आहेत. आपली भाजी चांगली शिजली आहे. आता तुम्ही बघू शकता. तर आता आपल्याला भाजी गरगटून घ्यायची आहे. त्याच्यासाठी साहित्य हे घेतले: शेंगदाण्याचं कूट, हा मग असे आपण कुटलेला मिरचीचा ठेचा, आणि भाजी मिळून येण्यासाठी हे घेतले बाजरीचे पीठ, आणि हळद. आता आपण भाजी चांगली गरगटून घेऊया. तुम्हाला दाखवते कशी गरगटायची. पीठ टाकल्यामुळे भाजी मिळून येते, छान घट्टसर होते. बघा आपली भाजी छान घट्ट गरगटून झालेली आहे. आता ह्या भाजीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे: जिरी, मोहरी, तीळ, लसूण आणि ही चवीनुसार मीठ.
आता आपलं पातेलं तापलंय, तेल टाकून घेऊया. मी 3 पाळे तेल टाकून घेतले. आता टाकूया मोहरी. मोहरी चांगली छान तडतडली आहे. आता टाकूया जिरा. आता टाकूया लसूण. आता टाकूया भाजी. या पाणी. चवीनुसार मीठ. आता 5 मिनिटं शिजली की आपली भाजी तयार आहे. आता भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. आता ह्याच्यावर तेल टाकूया आणि मस्तपैकी थापून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे. आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. आता प्लेटमध्ये आपण खायला घेतलेली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात.